संक्रांती हळदी कुंकू नाश्ता सिरीज 3 मध्ये आज बनवते व्हेज स्प्रिंग रोल. त्यासाठी भाज्या घेतलेल्या आहे, कांदा, गाजर घेतलेले, सिमला मिरची आणि कोबी घेतलेले, आलं लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे. तेलामध्ये 1 चमचा काळी मिरपूड, आलं लसूण परतून घ्यायचं आहे, भाज्या घालायच्या आहे. नंतर त्यामध्ये सोया सॉस 2 चमचे, व्हिनेगर 1 चमचा, 2 चमचे शेजवान चटणी, 2 चमचे टोमॅटो चिली सॉस घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा साखर घालून आपल्याला भाज्या इथे परतून घ्यायच्या. फक्त भाज्या शिजवून घ्यायच्या नाही, एकदम कोरड्या करून घ्यायच्या. नंतर सीट बनवण्यासाठी आपण घोळ बनवून घेतोय. 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, 1 वाटी कॉर्न पावडर घेतलेले, 1 वाटी दूध घेतलेले आणि 1 वाटी पाणी घालून आपल्याला याचा घोळ बनवून घ्यायचा पातळ. चवीप्रमाणे मीठ घालायचं. या पद्धतीने आपल्याला घावन जसं बनवतो तसं आपल्याला सीटसाठी पातळ बनवून घ्यायचं. पॅन हलकासा गरम करायचा आणि पॅनवरती आपल्याला सीट या पद्धतीने बनवून घ्यायचे. बनवून घेतल्याच्या नंतर आपल्याला एकावरती एक ठेवताना मैदा घालायचा आणि मग एकावरती एक ठेवायचा, म्हणजे त्या चिटकणार नाही. सीट बनवून तयार झालेले भाज्यांचं स्टफिंगसुद्धा बनवलेले. या पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचा. रोल व्यवस्थित चिटकवण्यासाठी जो घोळ बनवला आहे तोच आपल्याला पुढच्या साईडला लावून घ्यायचा आणि घट्टसर असा रोल व्यवस्थित हलक्या हाताने बनवून घ्यायचा. रोल बनवून झाला की लगेच आपण इथे तळायला घेणार आहे. तेल हलकंसं गरम करून घ्यायचं. तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे स्प्रिंग रोल यामध्ये घालून घ्यायचे. खालच्या साईडने जरासं तळले गेले की मग उलटे करायचे आणि चांगले कुरकुरीत असे आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत हे व्हेज स्प्रिंग रोल तळून घ्यायचे. तर या पद्धतीने आपण इथे हे तळून घेतलेले आणि छान कुरकुरीत असे बनवून तयार झालेली रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही सुद्धा नाश्ता बनवून पहा.